सुराज्य फाउंडेशनच्या वतीनं यशवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न। केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या यूपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून साधारणपणे 90 विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत। या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ वारणानगर येथील सुराज्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या सत्कार समारंभाला यशवंतांपैकी 20 विद्यार्थी उपस्थित राहिले होते। या सर्वांचा सन्मान वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या तसेच सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर देशाची प्रतिमा उंचवण्याची मोठी जबाबदारी असते। देश जेव्हा युद्धजन किंवा विपरीत परिस्थितीमध्ये असतो तेव्हा या प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये सध्या उत्तीर्ण झालेल्या या सर्व अधिकाऱ्यांना देशाच्या जडणघडणीमध्ये तसेच देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी जबाबदारी पार पाडायची आहे आणि त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडावी असं मत आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी व्यक्त केलं। या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचा दर हा फार कमी असून प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकडे बी प्लॅन असणं गरजेचं आहे असं मत अंकिता पाटील यांनी व्यक्त केलं। तर तुम्ही जर ही परीक्षा देता तर ते क्लिअर असू दे आणि दुसरं म्हणजे प्लॅन बी हा खूप गरजेचा आहे। तुम्ही हा तुमचा कॉल असू शकतो किंवा सब्जेक्टिव्ह गोष्ट की तुम्ही कुठल्या अटेम्प्ट नंतर विचार करताय प्लॅन बीचा। आता तुम्ही दुसऱ्या अटेम्प्ट नंतर किंवा तिसऱ्या अटेम्प्ट नंतर विचार करू शकता की प्लॅन बी माझ्यासाठी काय असू शकतो, कारण प्रॅक्टिकली आपण विचार केला पाहिजे, कारण ह्यात खूप वेळ जातो, आपण वर्ष देतो आणि त्याच्यामध्ये कधी कधी अपयश हे येतं आणि फायनल अटेम्प्टपर्यंत पण आपण लिस्टमध्ये नाही असतो। तर मग ते 5-6 वर्ष जे त्याच्यामध्ये गेले आहेत तर असं नसायला पाहिजे की आपण ती पूर्ण 5-6 वर्ष दिली आहेत आणि त्याच्यामध्ये आपण मार्केटेबल किंवा काही प्रोडक्टिव्ह त्याच्या बाहेर येत नाही। तर थर्ड अटेम्प्टपर्यंत आपण फुल टाईम देऊ शकतो। त्याच्यानंतर प्लॅन बी हा असू दे, प्रॅक्टिकल असू दे, पण जसं आधी मेन्शन केलेलं आहे की त्याच्यामुळे प्लॅन ए वरती काही फरक पडला नाही पाहिजे। तुमचा अभ्यास हा गोल UPSC साठी हा क्लिअरच असायला पाहिजे। या समारंभाचे स्वागत, प्रास्ताविक आणि आभार प्राध्यापक जीवन कुमार शिंदे यांनी मानले। समारंभादरम्यान यशस्वी गुणवंतांनी संवाद साधत मनोगत देखील व्यक्त केली। या समारंभासाठी आमदार दलित मित्र अशोकराव माने, सावित्री महिला संस्थेच्या अध्यक्षा शुभालक्ष्मी कोरे, युवा नेते ज्योतिरादित्य कोरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव, वारणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी VV कारजिनी, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, त्याचबरोबर वारणा समूहातील विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते। KK न्यूज साठी वारणा नगरहून सनी काळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।